आम्ही पहिल्यांदा भेटलो ना एकत्र तेव्हा आम्ही एक रील केलो होतो. आणि तुझा ह्याच्या आयुष्यातला पहिला रील. नाही पण मी अर्जुनला कुठे कमी पडलं की नाही. अर्जुनची सगळी कामं मीच करतोय. नाही अर्जुन फक्त ऑर्डर जोडतो, मला हे हवं बस संपलं. जेन्युअनली सांगू का, अमितनी मला इथे आल्यानंतर खूप टेक्निकल गोष्टी शिकवल्या. अमित आधी त्यांनी खूप शोज केले होते, तर त्याच्यामुळे खूप वेळा अजूनही तो मला सांगतो याला झुरळ दिसली क्या पळतो. हो, आणि मी मला भीती मी वाटते. रुमालमध्ये झुरळ पकडून समोर धावतो. मग तुमच्या बेस्ट फ्रेंडचं वर्णन 3 शब्दात करायचं. 3 शब्दात हा. कुतरा. अक्षरं आहेत. इनफॅक्ट आपली सायली, ती सापाला घाबरत नाही, ती वाघाला घाबरत नाही. तुम्ही गेस करा ती कशाला घाबरत. गेस कर काय कोणत्या प्राण्याची घाबरत असेल. हा, कुठला म्हणजे तो प्राणी दिसला की ती सेट सोडून, ऍक्टिंग सोडून, सगळं सोडून ती पळते. अटॅक येऊ शकतो. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर. अर्जुन आणि सायली हे कपल तुम्हा सगळ्यांनाच आवडतं, पण या दोघांच्याही आयुष्यात अनेक संकट येतात आणि त्या संकटांवर ते दोघं मात करतात. या संकटाच्या काळामधूनच बाहेर पडण्यासाठी आपला एक धीर मिळतो आणि तो वेळोवेळी आपल्याला मदतही करतो. असाच सायली आणि अर्जुन या दोघांच्याही आयुष्यात एक खरा मित्र आहे, तो म्हणजे चैतन्य. चला तर मग फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने चैतन्य आणि अर्जुन सोबत आपण गप्पा मारूयात. या मालिकेमधली जय वीरूची जोडी माझ्यासोबत आहे. तर कसे आहात? अरे Fantastic, मस्त. खूपच मजा करतात. म्हणजे अर्जुनला कुठे काही कमी पडली किंवा अडचणीत अटकला की चैतन्य लगेच येतो, हे ठरलेलं आहे. तसंच इथे ऑन सेट पण असं असतं का? ऑन स्क्रीन ऑफ नाही स्क्रीन पण पण मी असतं का? अर्जुनला कुठे कमी पडलं की नाही. अर्जुनची सगळी कामं मीच करतोय. नाही अर्जुन फक्त ऑर्डर जोडतो, मला हे हवं बस संपलं. कुठून पळापळ कसं सगळी. माहित नाही मला. अरे वा. बरं, इथे जेव्हा तुम्ही एकत्र शूट करायला लागलात त्याच्या आधीपासून तुम्ही एक मित्र आहात की इथे सेटवर तुमची मैत्री झाली आहे? नाही, आपण नाही, सेटवरच सेटवरच भेटलो. भेटलो हा, पहिल्यांदा सेटवरच भेटलो. मग जेव्हा पहिल्यांदा तुम्ही एकमेकांना बघितलं तेव्हा पहिला विचार काय होता की हा कसा असेल? आपण एक जजमेंट पास करतो ना, असं तसं. आम्ही पहिल्यांदा भेटलो ना एकत्र तेव्हा आम्ही एक रील केलो होतो. आणि तुझा ह्याच्या आयुष्यातला पहिला रील. मी असं लिपसिंक वालं रील माझं पहिलं रील. त्याच्या आधी मी कधीही असं रील केलं नव्हतं. मला अमितनी शिकवलं, सवय लावली. आणि आता खूप चांगलं काम करतोय. आय एम सो प्राऊड ऑफ इट. रील्स मध्ये नाही ऍक्टिंग मध्ये पण ओके. आम्हाला समजेल असं सांगा. तुम्हाला कळलं ना. बरं, इथे तुम्हा दोघांनी एकमेकांची अशी मदत अशी कशी होते की मित्र म्हणून? जेन्युअनली सांगू का, अमितनी मला इथे आल्यानंतर खूप टेक्निकल गोष्टी शिकवल्या. अमित आधी त्यांनी खूप शोज केले होते, तर त्याच्यामुळे खूप वेळा अजूनही तो मला सांगतो, कारण त्याचं असं म्हणणं आहे की मी सतत त्याचा लाईट कापत असतो. याचा हा एक मेजर इश्यू आहे. जर त्याला सांगितलं की लाईट इथून आहे, बरं, आणि लाईट कापायचं नाहीये, आणि मी एक पाऊल पुढे गेलो का हा पण पुढे येतो. अरे थांब ना, मला लाईट मिळू दे. नाही पण मी एक सांगेन की रील्स असो, शो असो, हा आधीपासूनच खूप छान काम करतोय. काही टेक्निकल गोष्टी असतात की जे म्हणतो ना आपण की मी आधी खूप काम केलं आहे, सो बऱ्याच लोकांनी मलाही शिकवलं आहे. तेव्हा जेव्हा मी खूप मिस्टेक्स करायचो की ट्रॉलीमध्ये कॅमेरा इथून इथे येतो, तुम्हाला फेसिंग कसं घ्यायचं आहे तुमचं, तो ट्रॉली इथे आली तर तुम्ही अशी फिरलात तुमची बॅग दिसेल. सो अशा बारीक सारी गोष्टी ज्या आहेत ते मी प्रयत्न करत असतो. डेफिनेटली मला की यार, शिकवलं. अगदीच सगळ्यांनी शिकावी ती गोष्ट. सो सगळ्यांचा फेस दिसेल कॅमेऱ्यावरती आणि लोकांनाही आवडतं बघायला. बरं, आता हे तर तुमचं आता ऑफ स्क्रीन झालं. ऑन स्क्रीन जे आम्ही बघतो जाऊ, तर त्याच्या काही किस्से असे आहेत का जे तुम्ही शेअर करू शकता? शेअर करण्यासारखे नाही. किस्से खूप आहेत आमच्याकडे. हा, तरी पण एखादा आम्हाला ऐकायला आवडेल. एखादा हा एक किस्सा असा आहे ना की आमच्या मेकअप रूम मधला किस्सा. याला झुरळ दिसली क्या पळतो. खरं? हो, आणि मी मला भीती मी रुमालमध्ये झुरळ पकडून समोर धावतो. मग खूप रिसेंट किस्सा आहे हा. आणि आम्ही पळत होतो सगळ्या मेकअप रूम मध्ये. अरे मोठं होतं झुरळ ते.
म्हणजे हा रेकॉर्ड मी आतापर्यंत मुलींच्या नावावर ऐकला होता, आता तो मुलांच्या नावावरही आहे. नाही असं नाही, बरेच मुलांना मी पाहिलंय. इनफॅक्ट आपली सायली, ती सापाला घाबरत नाही, ती वाघाला घाबरत नाही. तुम्ही गेस करा ती कशाला घाबरत. गेस कर काय कोणत्या प्राण्याला ती घाबरत असेल. हा, कुठला म्हणजे तो प्राणी दिसला की ती सेट सोडून, ऍक्टिंग सोडून, सगळं सोडून ती पळते. अटॅक येऊ शकतो. ती खपू शकते तिथे direct. उंदीर वगैरे का? नाही उंदरी बिंदरी झुरळच आहे का? नाही. मग तो जगातला सुंदर प्राणी आहे. कुत्रा. सुंदर आहे कुत्रा पण पण तो जो प्राणी आहे तो जीव म्हणजे त्याला तो शांती प्रतीक पण आहे, तो रोमॅन्सचा प्रतीक पण आहे. आणि ते ब्युटिफुल खूप आनंद वाटतो बघून त्याला. बस झालं सस्पेन्स. फुलपाखरू दिसला की ती पळत सोडते. तिला खूप भीती वाटते. सो इट्स ओके. एखाद्या माणसाला एखाद्या जीवाची असते एनर्जी. कसं जेंडर बायस करायचं. हो. असं भीती असते त्याला. काय म्हणजे मला जशी वाघाची भीती आहे तर आहे. वाघाची भीती म्हणजे सगळ्यांनाच असते. बरं, आता हे तुमचं बॉन्ड खूप छान आहे आम्ही जे पाहतोय ते, पण तुमचा कॉलेजमध्ये असताना कोणाचा खास फ्रेंड आहे का जो अजूनपर्यंत तुमचा असा बेस्ट फ्रेंड आहे? खूप आहेत. माझे तर अगदी लहानपणापासूनचे काही मित्र. माझा शाळेतला एक मित्र आहे. आम्ही खूप चांगले कनेक्टेड आहोत एकत्र. माझे 2 मित्र आहेत अगदी नर्सरीपासूनचे. नर्सरीपासूनचे. आम्ही 2-2.5 वर्षाचे होतो तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. आणि दोन्ही साऊथ इंडियन आहेत. एक आहे प्रणव शेट्टी आणि एक आहे श्रीकांत अय्यर. सो पहिली ती नर्सरी टू 10th आम्ही एकाच बेंचवरती. आणि मुख्य म्हणजे जो प्रणव तो टॉपर असायचा 85-86. आणि मी आणि श्रीकांत आम्ही दोन्ही असे 45 अरे खुश भाई पास झालो. पण तरी सुद्धा हा बॉन्ड कधी तुटला नाही. किंवा ते आमचे पर्सेंटेज असो किंवा शिक्षण, की मी खूप चांगला मार्क आणतो, तुम्ही काही आणत नाही, माझे आईबाबा सांगतात की तुमच्यासोबत जायचं नाही, बसायचं नाही, असं कधीच झालं नाही आमच्या आयुष्यात. सो आमचा बॉन्ड आजपर्यंत इतकाच छान आहे. मग तुम्ही भेटता का असं स्पेसिफिक डेला वगैरे असं कधी? हो, आता लग्न झाली आहेत, त्यांनाही मुलं आहेत. सो हार्डली आम्ही भेटतो, पण आम्ही प्रयत्न करतो की दर 3-4 महिन्याने एकदा तरी आम्ही भेटू. आम्ही निवांत वेळ घालू एकमेकांसोबत, गप्पा करू, मस्ती करू आणि असंच वागू जसं आम्ही अजूनपर्यंत स्कूलमध्येच आहोत. अरे वा, किती छान. तुमचे असे कोणी फ्रेंड्स आहेत? माझा एक शाळेतला मित्र आहे. आम्ही खूप वर्ष झाले एकत्र आहोत आणि आम्ही जवळजवळ ऑलमोस्ट 1 दिवसाआड तरी बोलतोच फोनवर. पण आम्ही खूप रेअरली भेटतो. अजिंक्य कवठेकर नाव आहे त्याचं. आणि आम्ही म्हणजे तसं एक 5 वर्षातून एकदा भेटतो. पण स्टील तो बॉन्ड आहे. आम्हाला माहिती आहे एक फार भारी कनेक्शन आहे. कॉलेजमध्ये असताना शाळेत आपल्याला एवढ्या खोड्या करायला मिळत नाही जेवढ्या आपण कॉलेजमध्ये करतो. तर कॉलेजमध्ये एखादा असा किस्सा आहे का तुमच्या की तो तुम्ही केलाय आणि अजूनपर्यंत तो लक्षात आहे मित्रांसोबत केलेला असा? नाही तर उगाच आमच्या नावावरती बिल फाटेल या मुलांनी काहीतरी केलं तर ऐकून, अरे त्यांनी केलं, त्यांनी सांगितलं आम्हाला, आम्ही पण करतो जाऊन. कॉलेजमधले किस्से इथे हो, पण एक मी मार खूप खाल्लाय. स्कूल असू द्या, कॉलेजमध्ये असू द्या. स्कूलमध्ये मला अगदी पिऊनने सुद्धा मारला येऊन. अभ्यासासाठी? कशासाठी? मस्ती करतो, टाम वाजवलं. किती मस्ती करतो, चल. नाही, मी कधीच मार नाही खाल्ला कोणाचाच. मी हो. बरं, तुमच्या वेळी शाळेत हा फ्रेंडशिप डे कसा सेलिब्रेट व्हायचा? रिबिन्स बांधायचे. काहीतरी तेव्हा फॅड होता आणि कोणाला फ्रेंडशिप डे म्हणजे काय हे कळत पण नव्हतं. फक्त रिबिन माहिती होतं, लाल रंगाची रिबिन, पिंक, येलो, ब्ल्यू. आणि सगळ्या गावभर वाटत फिरायचं ज्याच्याकडे जास्त माझ्या शाळेत तर लोक रील घेऊन यायचे रील, आणि त्यावरती मग त्यांनी नाव लिहायचं, त्याचं नाव आणि ते. हो, पण मी आता बघतोय जसं ट्रेंड चाललंय ते, त्यानंतर ते स्केच पेनचं ट्रेंड आलं की तुम्हाला व्हाईट टी शर्टच घालायचं आहे. व्हाईट टी शर्ट म्हणजे बॅकवरती ते सगळे नाव लिहितील, भरून टाकतील. आत्ताचं मला ट्रेंड माहित नाहीये काय आहे. मला टी शर्ट पर्यंतचं ट्रेंड माहिती आहे, स्केच पेन आणि टी शर्ट, मार्कर. हा, नाही असं नाही, मला ते रिबिन्सच माहिती आहेत. हा, ते खूप खूप घातलेत, पण त्याच्यात वेगवेगळे फॅड्स होते आणि की काय अजून ते असे हुकवाले आणि काय 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 वेगवेगळ्या हुकवाला जो देईल तो खूप. करेक्ट. तेव्हापासून ते सुरू झालं, झालं, ट्रेंड आणलेत. खरं. बरं, तुमच्या दोघांसाठी माझ्याकडे काही प्रश्न आहेत. ओके, थँक्यू. भेटू परत आपण. बरं, तुमच्या बेस्ट फ्रेंडचं वर्णन 3 शब्दात करायचं. 3 शब्दात? हा. कुतरा.
त्यालाच मित्र म्हणतो ना आपण, हो. त्याला आपण हे सांगू शकतो मनापासून. तीन तुम्हाला आठवतील त्या घाणेरड्या शिव्या. तुम्हीच सांगा तुम्ही काय म्हणाल ते कमेंट मध्ये सांगा, आम्ही वाचतो. बरं, आता जर थँक्यू म्हणायचं झालं फ्रेंडला तर कुणाला फोन कराल? पण मग कशासाठी थँक्यू म्हणायचं हा प्रश्न आहे. कशासाठी? मित्र आहे तो. कशासाठी? इतकी वर्ष सोबत राहण्यासाठी असेल तर डेफिनेटली सगळ्यात जुन्या मित्राला. पण मग असं खूप वेगवेगळं ते बदलत जाणार. कॅटेगरीज. हा, Category. इमोशनली कोण अवेलेबल आहे त्याच्यासाठी वेगळं कोणीतरी, असं सगळे असे बॉक्सेस केलेले आहेत व्यवस्थित. यासाठी एकच सांगेन की इतक्या लांबपर्यंत साथ देण्यासाठी तुम्हाला दोघांनाही मनापासून थँक्यू. हां, अगदी 2.5 वर्षाचं होतो तेव्हा मुलं जेव्हा मला छळायची, कारण तेव्हा माझे केस लांब असायचे. आमच्यामध्ये असं असतं की 3-4 वर्षानंतरच केस कापतात पहिल्यांदा. सो मला वेणी असायची तिथे शाळेत, मध्ये इतके लांब केस होते. मला लोक म्हणजे मित्रमंडळी होती लहान मुलं, ते खूप काय म्हणतो आपण बुलिंग करायचे. असं त्यांच्यापासून वाचवण्यासाठी मला थँक्यू. आणि अशीच साथ द्या. आपल्याला खूप अजून पुढे जायचं आहे. खूप दात पण नसतील तेव्हा पण आपण एकत्र गप्पा मारू आणि एकमेकांना शिव्या देऊ. तुझं उत्तर ऐकून तो पण इमोशनल झाला. अरे हो. बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. जाता प्रेक्षकांना काय सांगा? तुमच्या मित्रांना तुम्ही मनापासून जपा. आणि चांगले मित्र असू दे, वाईट मित्र असू दे, त्यांनी काही फरक पडत नाही. चांगले मित्र साथ देतात, वाईट मित्र काहीतरी शिकून जातात. सो मित्र आहेत. आता तोही बरसतोय, आम्हाला जावं लागेल. पण हॅपी फ्रेंडशिप डे. आणि जसे आम्ही चांगले मित्र आहोत, तुम्ही सुद्धा मित्रांसोबत चांगलेच राहा. आणि फ्रेंडशिप डे ठरलं तर मग बघत सेलिब्रेट करा. येस, बाय. बाय 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 बाय.